दिवाळी फराळामध्ये सगळ्यात कठीण आणि अवघड वाटणारा पदार्थ कुठला? तो म्हणजे अनारसा. एकतर हा करायला वेळ जातो, खूप सारी मेहनत असते आणि हे करत असताना 100% तो फसेल का जमेल हे कोणालाच कळत नाही. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तुम्हाला काय सांगते, हे तुम्हाला वाटत असेल आता कुठे दिवाळी आणि ही दिवाळीच्या फराळाचं काय मध्येच घेऊन आली आहे. अहो, जरी मे महिना असला तरी यावर्षी अधिक मास आलाय की नाही आणि जावयासाठी आपण जाळीदार पदार्थ करतो त्यातलाच एक म्हणजे अनारसा. 33 म्हणजे 30 अधिक 3 असे वाण द्यायची प्रथा आहे. चांदीच्या किंवा तांब्याच्या ताटामध्ये भरून हे अनारसे दिले जातात. तर मग म्हणलं चला अचूक प्रमाणात 33 अनारसे होतील हे रेशो तुम्हाला द्यावं. तुम्हाला सांगते या शुक्रवारी दुपारी बरोबर 1:30 वाजता नवीन काहीतरी घेऊन येत आहोत. काय असेल हे नवीन प्रॉडक्ट कमेंट करून गेस करा. 100% खात्रीपूर्वक सांगते तुम्हाला गेस करायला जमणार नाही. कारण यापूर्वी मी हे प्रॉडक्ट इंटिग्रेटच केलं नाही आहे. बरं तरी गेस करा. पुढच्या मग व्हिडिओमध्ये मी काहीतरी हिंट देईल. पुढच्या रेसिपी पण बघत राहा. 5 लकी विनर्स काढणार आहे त्यामुळे पटाक्कन गेस करा. अर्धा किलो तांदूळ घेतलाय. इथे रेशनचा तांदूळ घेतला तर सगळ्यात उत्तम किंवा मग जो तांदूळ शिजल्यावर खूप गिचगिचीत नाही शिजत असा घ्यायचा म्हणजे इंद्रायणी नको. जून झालेला तांदूळ आणि जो शिजला की मोकळा मोकळा होतो असा तांदूळ आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर अर्धा किलो इथे मी सुरती कोलम घेतलाय. सोना मसुरी घेतला तरी चालेल. इव्हन अख्खा बासमती असतो त्यातला तुकडा बासमती घेतला तरी चालेल जो आपण खूप दिवस मुरवून घेतलाय. हे तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे. आता तांदूळ स्वच्छ धुवून झाला यामध्ये भरपूर पाणी घालायचं. पूर्ण तांदूळ डुबेल इतकं पाणी घालायचं आणि हा तांदूळ पाण्यामध्ये आज मुरण्याकरता ठेवूया. हे दुसरा दिवस आणि हे तांदूळ काल रात्रभर म्हणजे काल पूर्ण दिवस आणि रात्र असे ठेवले होते. आता बघा तांदूळ छान फुललेत. आता यातलं जे पाणी आहे वरचं हे पाणी आपण काढूयात आणि स्वच्छ पाणी घालायचं. धुवून घ्यायची गरज नाही तांदूळ, फक्त पाणी बदलायचं आहे आपल्याला. आता पूर्ण तांदूळ पुन्हा एकदा डुबेल तितकं पाणी घालायचं. आज आहे डे 4. ते आधीचं भांडं लहान पडत होतं म्हणून मी बदललं. तिसऱ्या दिवशी देखील तांदूळ धुवून परत त्यामध्ये ताजं पाणी टाकलं आणि आज 4था दिवस आहे आणि हे बघा तांदूळ छान फुलला आहे. हे बघा हा वर आला की असं बुडबुड बुडबुड होतं आहे. हा आहे वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड. म्हणजे याचा अर्थ तांदूळ आपला व्यवस्थित आंबून तयार आहे आणि त्याचा वासही थोडासा आंबूस येतो. आता यातलं पाणी आपल्याला सगळं निथळून काढायचं. आणि 10 मिनिटं असंच हे चाळणीवर ठेवूयात. चला आता या तांदूळातलं पाणी जवळपास आता 15 मिनिटं निथळून घेतलं. आता हे सुती कापडावर पसरवून घालूयात. आता हे तांदूळ उन्हामध्ये सुकवायचे नाही, सावलीमध्ये किंवा फॅनच्या हवेखाली सुकवले तरी चालेल. एक 4-5 तास कोरडे होईपर्यंत सुकवायचे. रात्रभर ठेवले तरी काही हरकत नाही. हे बघा छान असे पसरवून ठेवायचे. 4-5 तासात व्यवस्थित सुकतात, नाहीतर मग रात्री ठेवा. चला इथे अनारशासाठीचं तांदूळ 5 ते 6 तास जेमतेम मी सुकायला ठेवले. उष्णता असल्यामुळे पटकन सुकलेत. हे बघा मस्त कोरडे झालेत एकदम. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात. हे बघा थोडा थोडा तांदूळ घ्यायचा. खूप तांदूळ नका भरू, नाहीतर मग ते छान असे बारीक दळले नाही जात. तर ह्याचं बारीक पीठ तयार करा. हे बघा आता हे तयार पीठ चाळायची चाळणी घ्यायची आणि त्याने चाळून घ्यायचं व्यवस्थित. गिरणीतून तुम्ही दळून आणलं तरी चालेल, पण मी हे घरीच दळते. चला याच प्रकारे सगळं पीठ दळून घेते. पीठ तयार आहे. आता हे मोजून घेतलं तर हा मोठा मेजरिंग कप आहे 1 कप, तसे 3 कप भरले. आता 3 कप पीठ आहे तर 1.5 कप म्हणजे जितकं पीठ आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपण गूळ घालतो. तर हे गूळ घ्यायचा. हा गूळ ऑलरेडी ओलसर आहे बघा, त्यामुळे मी यामध्ये आता पाणी बिणी काहीच घालणार नाही आहे, दूध पाणी. कारण तांदूळातला ओलसरपणा गुळातला ओलसरपणा पुरेसा होतो. अगदीच लागलं तर मग चमचाभर पाणी वापरेल. आता हे चांगलं कालवून घ्यायचं हाताने.
हे बघा, हा गूळ तांदूळाच्या पिठासोबत असा एकजीव करायचा. हे मिश्रण एकजीव करून झालं की हे पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं, म्हणजे गुळाच्या ज्या गुठळ्या आहेत ना त्या मोडतात आणि पीठ व्यवस्थित एकजीव होतं. बघा मस्त. बघा आता हे मिक्सरमध्ये फिरवलं की याला ऑलरेडी ओलसरपणा, उष्णतेमुळे ओलसरपणा आलाय बघा, आणि याची छान अशी गोळी पण तयार होते. आता हे मिश्रण काढूयात. हे बघा छान गुठळ्या होत आहेत. वर्ण वाढीव काहीच पाणी मी घातलेलं नाही आहे. गुळामध्ये जो ओलसरपणा असतो आणि तांदूळाच्या पिठामध्ये जितका ओलसरपणा असतो त्यामध्ये याच्या गुठळ्या छान तयार झाल्यात. आता याच प्रकारे सगळं मिश्रण तयार करून घेते. गुळासोबत एकदा मिक्सरला फिरवून घेतलं, पुन्हा सगळं मिश्रण एकत्र केलं, पुन्हा एकदा मिक्सरमध्ये एकजीव केलं, म्हणजे तो गुळ एकसारखा सगळ्या तांदूळाच्या पिठीला लागला. आता काय करणार आहे, हात हलकासा ओलसर करणार, पाणी घालणार नाही आणि ओलसर हाताने 4-5 जितके होतील तितके गोळे तयार करणार. हे बघा पाण्यात हलकासा हात मी ओलसर करते, बोटच, पंजा पण नाही, आणि जितका गोळा होईल तितका गोळा तयार करते. खूप पाणी नका लावू, नाहीतर काय होतं ना, पीठ सैल होतं आणि मग तुम्ही म्हणता आता करायचं काय. पीठ आपल्याला अजिबात सैल करायचं नाही, गोळे गोळे फक्त करायचेत. त्यामुळे पाणी घालू नका, फक्त ओलसर हाताने जितकं त्याला पीठ लागेल तितकंच लावून घ्या आणि याचे असे लाडू बांधून घ्या. आणि हा गोळा असा डब्यामध्ये भरून घ्यायचा. जसजसं वेळ जातो तसतसं या गुळाला पाणी सुटायला सुरुवात होते. म्हणून पुन्हा पुन्हा सांगते, अजिबात पाण्याचा वापर भरपूर करू नका, फक्त याचा एकसंध गोळा होईल इतकंच ठेवा. लागलं तर जेव्हा अनारसे करायचे ना तेव्हा पाण्याचा हात लावून तुम्ही हे करू शकता, पण सध्या अजिबात नाही. छोटे मोठे काय आकाराचे गोळे करायचे ते करू शकता. चला, इथे अनारशाच्या पिठाचे गोळे तयार आहेत. तर हे जे प्रमाण आपण वापरले, अर्धा किलो तांदूळ, यामध्ये 33 परफेक्ट आकाराचे अनारसे तयार होतात. आता हे पीठ झाकून ठेवायचं, 3-4 दिवस तरी आंबवून घ्यायचं. छान जितकं पीठ छान आंबतं तितके छान अनारसे जाळीदार होतात. एकदा का पीठ व्यवस्थित आंबलं की तुम्ही हे पीठ फ्रीजमध्ये ठेवा आणि जेव्हा अनारसे करायचे तेव्हा 1 तासभर 2 तास बाहेर काढा, म्हणजे पिठाला बुरशी लागणार नाही. कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, पीठ जास्त दिवस किंवा रूम टेम्परेचर ठेवलं तर बुरशी लागू शकते. चला, शुक्रवारी हे अनारशाचे गोळे तयार करून ठेवले होते. आज आहे सोमवार, म्हणजे मध्ये 2 दिवस गेले, 3रा दिवस आहे आणि बघूयात. बघा छान आंबलेत आणि पिठाला हलकसं पाणी देखील सुटलंय. बघा आणखी मऊ झालेत. आता काय करायचं, या गोळ्यातून आहेत ना असे लहान लहान आकाराचे एकसारखे गोळे करून घ्यायचे. हे गोळी आहे ना छान अशी एकसारखी झाली पाहिजे. हे बघा स्मूथ झाली पाहिजे, म्हणजे मग अनारसा थापताना त्याला भेग नाही पडणार. हे असे गोळे तयार करायचे आणि इथे ठेवायचे. पेढ्याच्या आकाराचे करा. बरोबर, किती सोपं आहे. हाताची उष्णता लागते आणि गूळ अजून विरघळतो. बघा इथे 4-5 गोळे तयार करून झालेत. हे बघा हाताची जी उष्णता असते ना त्यामध्ये हे छान एकसारखे स्मूथ गोळे करून झाले की थोडेसे असे मऊ करून घ्यायचे, म्हणजे याला भेग नाही पडत. असा चपटा पेढा तयार झाला की मग खसखस घ्यायची पाटावर आणि यावर हा अनारसा चांगला थापून घ्यायचा, म्हणजे तो थापला जातो. जितकी हाताची उष्णता लागत जाते तितका अनारसा छान थापला जातो. कितपत जाड करायचे, पातळ करायचे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. मी हलकेसे पातळच ठेवते, कारण याला जाळी पण छान येते आणि मग नंतर फुलतातही छान. तर यापेक्षा आणखी पातळ करायचे असतील तरी थापून घेऊ शकता. खसखसमुळे ना हे चिकटत नाही खाली पाटाला आणि एकसारखं पसरायला मदत देखील होते. यापेक्षाही पातळ करायचं असेल तर करू शकता, जाड ठेवायचं जाड ठेवू शकता. आता हे बाजूला ठेवते, पुढचं पण एक करून दाखवते. एक 4-5 आपण करून ठेवूयात, म्हणजे मग तळायला एकसारखं सोपं पडेल. छान असा चप्पट पेढा करून घ्यायचा, खसखस पेरायची अशी आणि मस्त असं थापून घ्यायचं. कडेला चीर जाऊ नये म्हणून मग असं. पीठ परफेक्ट झालं आहे बघा, सैल नाही आहे, खूप घट्टही नाही आहे
आणि म्हणून आपण मळताना आहे ना घट्ट ठेवलं, कारण गूळ आहे. जसजशी हातात, तरी माझ्याकडे AC सुरू आहे आता, तरी हाताच्या उष्णतेने ते लगोलग मेल्ट होतंय बघा. आणखी 2-3 अनारसे करून घेते, मग आपण तळूयात. चला, इथे 5 अनारसे मी थापून ठेवलेले आहेत. तेल गरम केलं आणि मग थोडा गॅस बंद केला आणि हलकासा त्याला ताव आहे. खूप कडकडीत तेलात घालू नका. थंड कोमट तेलातही अनारसा सोडायचा नाही, नाहीतर अनारशाला जाळी येत नाही आणि अनारसा तेलामध्येच विरघळून जातो. तेल बघा प्रमाणात गरम झालंय. आता अलवार हाताने हे तेलामध्ये सोडायचं आणि हलकंसं तेल याला लावून घ्यायचं. जसजसं तळलं जातं अनारसा, तसा तो छान फुलतो आणि फुलून वर येतो. आणि हे ना अगदी मंद आचेवर आहे बघा गॅस, मोठ्या आचेवर नाही आहे. आणि अनारसा तळायला आहे ना तेलही खूप असं लागत नाही बघा, कमीच तेलामध्ये तळू शकतो. निगुतेनेच करायची गोष्ट आहे ही. वा वा वा, बघा जसजशी उष्णता लागते तसा अनारसा फुगतो आणि वर येतो. आता अनारसा आहे ना खूपही लाल करायचं नाही, खूप तांबूस नका करू, नाहीतर तो खुसखुशीत नाही राहत तळल्यावर. वा वा वा, मस्त फुगलाय बघा टुम्म. जाळी देखील छान आली आहे. ज्या बाजूला जाळी आली ना, ही बाजू उपडी करून जाळीवर टाकायची, कारण ते तेल जे काही निथळलंय त्या जाळीवर असतं, ते तेल खाली निघून जातं. म्हणून जाळीची बाजू खाली ठेवायची. खाली टिश्यू पेपर ठेवा. हे बघा, अलगद हाताने सोडायचं आणि जसजशी उष्णता लागते तसा तो सुटतो. आणि एका वेळेस खूप अनारसे थापून ठेवू नका, नाहीतर ते चिकटून बसतात. 3-4 पुरेसे आहेत. वा, तेलाला आता ताव छान आलाय बघा. लगोलग अनारसे फुगलेत आणि जाळी देखील बहारदार आली. असं वरनं तेल उडवत राहायचं, म्हणजे अनारसा वरच्या बाजूने देखील छान तळला जातो. बघा काय टुम्म होतोय, जाळी बहारदार येते आणि दोनही बाजूने तळायची गरज नाही. वरनं असं तेल उडवलं की अनारसा छान तळला जातो. हा बघा मस्त खरपूस तळला गेला. आता यापेक्षा लाल करायचं नाही, नाहीतर मग अनारसा खुसखुशीत न होता कुरकुरीत, म्हणजे असा कडक कडक होतो. आता यातलं तेल हे बघा इथेच निथळायचं आणि जसं मी सांगितलं, फुगलेली बाजू किंवा ज्या बाजूला जाळी आली आहे ही बाजू अशी जाळीवर ठेवा, म्हणजे त्यातलं तेल आहे ते पूर्ण निथळून जाईल. काय सुरेख झाला आहे बघा, छान. हे बघा इकडे मागच्या बाजूने पण काय सुरेख जाळी आली आहे. इतके मस्त होत आहेत ना, त्यामुळे थांबायची अजिबात इच्छा होत नाही आहे. आणि तेलाला तापमानही परफेक्ट आलं आहे, छान फुलतो, जाळीही मस्त येते, म्हणजे पीठ आपलं अचूकच झालेलं आहे, विरघळतही नाही आहे बघा तेलात. काय कमाल सुवास तरवतोय. आणि तुपात तळलेले अनारसे आहेत ना चवीला खरं आणखी छान लागतात, त्यामुळे तुपात तळला तरी काही हरकत नाही. आता काढायचा अनारसा. काढताना जसं मी सांगितलं, तेल आधी कढईतच निथळायचं आणि मग टिश्यूवर जाळीवर ठेवा आणि असा उपडा ठेवा, म्हणजे तेल सगळं त्याचं निघून जातं. काय होतायत अनारसे, एकूण एक अनारसा मस्त होतोय, टुम्मकन फुगतोय आणि जाळीही बहारदार येते. तर जावयाला खुश करायचं असेल तर यंदा बरोबर 33 होतात. अर्धा किलो तांदूळ घेतले तर. आकार लहान मोठा झाला तर एखाद दुसरा इकडे तिकडे होईल, पण परफेक्ट 33 अनारसे तयार होतात. जावयासाठी लेकीसाठी अनारसे करा आणि त्यांचे असं म्हणतात की लक्ष्मीनारायणच्या रूपात असतात यावेळेस अधिक महिन्यात. तर हरकत नाही, जावयाला खुश करा. अनारसा करून पाहिला तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.